वाढत्या तोट्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात येऊ लागली आहे। त्याची सुरुवात टेम्पररी कर्मचाऱ्यांना नारळ देण्यापासून झाली आहे। टेम्पररी स्वरूपात काम करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याऐवजी त्यांना थेट कामावरूनच कमी करण्यात आलंय। बेस्टनं 2012 मध्ये विद्युत विभागात मोटार वाहन चालकांची जाहिरात देऊन भरती केली होती। त्यानुसार सुरुवातीला टेम्पररी स्वरूपात कामावर घेण्यात आलं आणि नंतर टप्प्याटप्प्यानं पद रिक्ततेनुसार 42 जणांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात आली। पण त्याच भरती प्रक्रियेतील 16 जणांना मात्र कामावर येऊ नका म्हणून सांगण्यात आल्याचं पीडितांचं म्हणणं आहे। या 16 जणांची रितसर भरती होऊन जात पडताळणी झाली आहे। बेस्ट प्रशासनानं त्यांना परिचालन क्रमांक, निवृत्त होण्याचा दिनांक तसंच ओळखपत्रही दिलं आहे। पण आता अचानक आर्थिक कारणास्तव कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा हा बेस्ट प्रशासनाचा निर्णय धक्कादायक आहे। प्रशासन मात्र आम्ही त्यांना ब्रेक दिला असल्याचं सांगतंय। 3 वर्ष झाली। 3 वर्ष झाल्यानंतर हे आम्हाला सांगतायत की तुमच्या कास्टची जागा नसल्यामुळे तुम्हाला आम्ही भरती देऊ शकत नाही। आणि आता आम्ही काय करायचं? आम्ही त्यांना विचारायला गेलो तर ते आम्हाला सांगतात की नाही, आम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही। तुम्हाला आमच्याकडनं जास्त जागा भरती झाल्यामुळे आम्ही तुम्हाला कमी केलेलं आहे। मग आता आम्ही काय करायचं? तर नाही, आम्ही तुमच्यासाठी आम्ही काही करू शकत नाही। गावाकडून मुलं बाळा घेऊन आलो होतो। माझं गावाकडं ना शेती आहे ना घरदार आहे, काही नाही आहे। मी या नोकरीच्या भरोश्यावर त्यांना घेऊन आलो। चांगल्या शाळेत मुलांना टाकलं होतं, तर माझ्या मुलांची बी बर्बादी झाली, माझी बी बर्बादी झाली। आता मी दुसरीकडे कामाला बी जाऊ शकत नाही। काम शोधतो तर लवकर काम भेटत नाही। आणि आम्हाला सांगून दिलं साहेब लोकांनी की बुवा आता तुम्ही बाहेर काम बघून घ्या, तुमची इथं आम्हाला गरज नाही म्हणून। मला कॉल आल्यामुळे मी लातूरून आलो इथं मुंबईला। आता 1.5 महिना झाला, हप्त्यातून 2 वेळा चक्कर मारतो इथं ऑफिसला। ते बोलतात आम्ही तुम्हाला आता घेऊ शकत नाही। आता आम्ही काय करायचं? ज्या ज्या जातीनिहाय अनुशेषाच्या आणि संवर्गाच्या गटवारीमध्ये बसता, त्याची ज्या वेळेला या ठिकाणी त्या पदांची आवश्यकता किंवा ती पदं रिक्त होतील तर त्यानुसार बेस्ट व्यवस्थापनाकडून पुन्हा तुम्हाला बोलवलं जाईल आणि त्या आवश्यकतेनुसार तुमची भरती केली जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।